मंडळी नमस्कार. राशीविद्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी हेमंत बर्वे मनापासून स्वागत करतो. राशीविद्या या कार्यक्रमामध्ये आपण ज्योतिषाचा विविध अंगांनी विचार करतो आणि या कार्यक्रम बघणारी जी दर्शक मंडळी असतात त्यापैकी ज्यांना स्वतःच्या आयुष्यातल्या काही प्रश्नांना आमच्या माध्यमातून सोडवायचं असतं ते आमच्याशी संपर्क साधतात या स्क्रोल नंबरवरती. त्यातल्या काही केसेसना आपण या एपिसोडमध्ये हाताळतो. ते काही मंडळी आमच्या मुंबई किंवा पुण्याच्या किंवा न्यू बॉम्बेच्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेऊन भेटतात आणि प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवतात. तर असा कार्यक्रम आपल्या या कार्यक्रमातल्या पहिल्या भागात आपल्यासोबत आहेत डॉक्टर विद्यालक्ष्मी, ज्या दत्त सांप्रदायिक शक्तिपात योग दीक्षा प्राप्त आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे. डॉक्टर विद्याताई, प्रश्न असा होता की अनेक जणांना या कार्यक्रमातनं किंवा अशा प्रकारच्या इतरही कार्यक्रमातनं ज्योतिषविषयक एक सर्वसामान्य ज्ञान मिळत असतंच. त्यांचा कॉमन सेन्स ज्याला म्हणतात तो वाढत असतो. पण एखाद्याला जर या शास्त्रामध्ये एक अधिकृत शिक्षण घ्यायचं असेल तर ते घेण्यासाठी तुम्हाला ते संपर्क करू शकतात का? ज्योतिषशास्त्राला खूप रिस्पेक्टने आपल्या देशात पाहिलं जातं. तुमच्यापैकी बराचसा असा वर्ग आहे की जो ज्योतिषाला गुरुस्थानी मानतो, किंवा जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत, जो तुमच्या आणि परमेश्वराच्या मधला दुवा आहे तो असतो ज्योतिषी किंवा टॅरो रीडर, किंवा जो तुमचा त्या विषयातला मार्गदर्शक आहे तो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असंही वाटतं की ही भाकीतं आपल्याला आली पाहिजेत किंवा ही आपल्याला येतील का. तर एक लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्र असेल, टॅरो कार्ड असेल, हस्तरेषा, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, ही जी शास्त्र भविष्यकथनाशी जोडली गेलेली आहेत, तर यांचा अभ्यास करून मग त्याचं वक्तव्य करणं हे जास्त योग्य ठरेल असं मी म्हणेन. तर त्यानिमित्तानं आपण बरेच विद्यार्थी आपल्याला जोडले गेले, काही प्रश्न करते आले, म्हणजे पत्रिका घेऊन आले किंवा हस्तरेषा दाखवण्यासाठी लोक आले आणि त्यांनाही वाटलं की आपणही ज्योतिषशास्त्र किंवा हस्तरेषा, अंकशास्त्र शिकलं पाहिजे. आणि त्यानिमित्तानं आपल्याकडे हे वर्ग सुरू झाले. आपल्याकडे हस्तरेषा, टॅरो कार्ड्स, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, रमलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ज्योतिष बेसिक, ज्योतिष ॲडव्हान्स, असे असंख्य कोर्सेस आपल्याकडे नेहमी चालू असतात. तर तुम्हाला जर विद्यार्थी व्हायचं असेल तर त्याची शैक्षणिक पात्रता जी असते ती किमान 10वी पास तुम्ही असायला हवं. गणिताचा आकडेमोड तरी तुम्हाला करता यावी असं एक जुजमी नॉलेज तुम्हाला गणिताचं असणं गरजेचं आहे. कारण ज्योतिषशास्त्र हे गणितावरती आधारलेलं आहे. फार किचकट नाही, पण सोप्या पद्धतीने ते गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे असा एक साधारण ठोकताळ आहे. त्याच्यामुळे 10वीपर्यंतचं शिक्षण जर असेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा या विविध शास्त्रांमध्ये तुम्ही कार्यरत होऊ शकता आणि करिअर म्हणून सुद्धा तुम्ही याच्याकडे पाहू शकता. याच्यातला दुसरा महत्त्वाचा भाग असा की जर तुम्ही मानसशास्त्र शिकत असाल किंवा त्याच्यातले पुढची डिग्री घेत असाल तरीसुद्धा त्याच्या जोडीला जर तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकलात तर व्यक्तीची मनस्थिती आणि त्याची वैचारिक पातळी ही कुठल्या पद्धतीने कार्यरत होते हे आपल्याला त्या व्यक्तीचं पत्रिका पाहून आपल्याला कळतं. जर थोडीशी साधना करायची तुमची तयारी असेल तर तुम्ही या शास्त्रांथ्रू लोकांना मार्गदर्शन करू शकता. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन शास्त्र आहे हे लक्षात घ्या, आणि त्याचा जसा तुम्हाला फायदा होतो तसा असंख्य लोकांना फायदा झाला पाहिजे या दृष्टीने तुम्ही आमचे विद्यार्थी होऊ शकता आणि ऑनलाईन तुम्ही कोर्स करू शकता. विद्यार्थी, आपल्याकडे एक हे आलेलं आहे, फोन आलेला आहे. दीपक निकोंजे असं नाव आहे त्यांचं. जन्मतारीख आहे 26 डिसेंबर 1997, पहाटे 4:30ची वेळ आहे आणि सिन्नर जन्मस्थळ आहे. त्यांचा प्रश्न आहे की प्रमोशन कधी होईल. ही पत्रिका तुळा राशीची आणि वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. विशाखा नक्षत्राची ही पत्रिका आपल्यासमोर आहे. शनीची महादशा आणि मंगळाची अंतर्दशा यांची चालू आहे. साधारणपणे प्रमोशनचं जर यांनी विचारलं तर साधारण अजून 3-1 वर्षाचा काळ आहे ज्याच्यामध्ये प्रमोशनच्या बाबतीत थोडेसे अडचणी आपल्याला येताना दिसतात. या तर प्रमोशन घेण्याच्या दृष्टीने जर तुम्ही हालचाल करत असाल तर त्याच्यामध्ये थोडेसे वरिष्ठ, तुमचे ज्युनियर मंडळी यांचा थोडासा अडसर तुम्हाला होऊ शकतो, किंवा तुमचं स्वास्थ्य तुम्हाला मदत न केल्यामुळे काही कालखंड थोडासा आरोग्याच्या दृष्टीने थोडासा टांगती तलवार राहील. त्याच्यामध्ये कामामध्ये 19-20 होऊन मग कालांतराने तुमचं प्रमोशनचा जो काळ आहे तो येऊ शकतो. साधारणपणे तुम्ही जर पाहिलं तर हे गणित
साधारण 18 महिन्यांहून जास्त काळानंतर होणारं जे प्रमोशन आहे ते आपल्याला दिसतं. म्हणजे या वर्षाचे हे काही 7-8 महिने आणि पुढचा एक साधारण वर्षभराचा काळ. तर अशा पद्धतीने हे गणित आहे आणि मी जसं सांगितलं तुम्हाला तर साधारण 18 महिने ते एक 3 वर्षाचा कालावधी. 3ऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कदाचित तुमचं प्रमोशन होऊ शकेल. पत्रिकेमध्ये सूर्याची पोझिशन पाहता प्रमोशन तर होणार यात डाऊट नाही आहे आणि ते खूप चांगल्या लेवलला होईल आणि तुम्हाला फायदा होईल. कदाचित तुमचं प्रमोशन आणि बदली या दोन्ही गोष्टी लागोपाठ घडतील आणि त्याचा तुम्हाला फायदाही होताना दिसतोय. दुसरा आपल्याकडे फोन आहे नितीन बाठे म्हणून. जन्मदिनांक आहे 30 जून 95, 11:02, नाशिकचा जन्म आहे आणि विवाहयोग कधी येईल असं विचारतात ते. कुंभ लग्नाची पत्रिका आहे ही. कर्क राशीची पत्रिका आहे. पुष्य नक्षत्र आहे पत्रिकेमध्ये. शुक्र महादशा आणि शुक्र अंतर्दशा चालू आहेत. तर त्यामुळे शुक्र हा विवाहाचा कारक आहे. त्या दृष्टीने जर आपण ही पत्रिका पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की हा विवाह ओळखीतून होईल किंवा एखाद्या तुमच्या बालमैत्रिणीशी विवाह ठरेल किंवा कदाचित तुमचं तुम्ही ठरवलेलाही असेल. अशा पद्धतीची ही पत्रिका आहे. त्यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तीशी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी विवाह होण्याची शक्यता खूप जास्त आहे. शुक्र महादशाच मिळाल्या कारणाने काही काळातच तुमचा विवाह ठरतानाही दिसतोय. पुढच्या साधारण 2.5 ते 3 महिन्यामध्ये विवाह ठरून त्याच्यानंतरच्या काही काळामध्ये विवाह होईल. याच वर्षी विवाह होण्याचे संकेत खूप जास्त आहेत. विशेष काही करावं लागणार नाहीये किंवा विवाहाला विलंब होईल असंही काही दिसत नाहीये. एकंदरच पत्रिका पण चांगली आहे. विवाहाच्या दृष्टीने पण ही पत्रिका खूप चांगल्या पद्धतीचं यश देते. सूचना अशी राहील, पुष्य नक्षत्र आहे त्यामुळे भावनिकदृष्ट्या थोडासा जो गोंधळ दिसतो आपल्याला तो इथे फार स्पष्ट पाहायला मिळतो. त्यामुळे सूचना अशी राहील की आरोग्याच्या बाबतीत थोडंसं सतर्क राहा. सर्दी, सायनस, धुळीचे जर आजार असतील तर थोडंसं सतर्क राहण्याची गरज तुम्हाला आहे. हा प्रश्न तुम्ही विचारला नाही तरी सांगणं हे माझं कर्तव्य आहे, कारण आत्ताच्या ज्या महादशा अंतर्दशा आहे या थोड्याशा आरोग्याच्या बाबतीत थोडंसं हेळसांड होताना दिसतंय. विवाहाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय होणार आहे ते. स्वास्थ्य मात्र जपा. सरसलामत तो पगडी 50 हा नियम कायम लक्षात ठेवा. तर मंडळी, डॉक्टर विद्याताईंकडनं हा होता आपल्याला एक सल्ला आणि त्याच्यानंतर दीपक निकोंजे आणि नितीन बाठे अशा दोघांच्या प्रश्नांवरती उत्तर. दर्शको नमस्कार. राशीविद्या कार्यक्रमातल्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या दुसऱ्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर के विकास, जे ज्योतिष, वास्तू असा एकत्रित सल्ला देण्यामध्ये खूप अनुभवी आहेत. डॉक्टर के विकास यांच्या आजच्या प्रश्नोत्तरासाठी आपण एक विषय ठरवला आहे. तो विषय आहे भावंडांमधलं सौख्य किंवा सौख्याचा ॲब्सेन्स. यासंबंधी काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा. गुरुजी, वास्तूशी निगडीत टिप हा आपल्या या कार्यक्रमाचा एक USP झालेला आहे. तर आज जे दर्शक आहेत समोर त्यांना काय टिप मिळणार आहे? सर्वप्रथम सर्व दर्शकांना नमस्कार. आपण वास्तूच्या नवनवीन टीप ज्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि आपल्याकडून दुर्लक्षित केल्या जातात अशा बऱ्याचशा टीप आपण दररोज बघत असतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की वास्तूमध्ये वास्तुपुरुष जो आपण निक्षेप करतो, की जो आग्नेय दिशेत निक्षेप केला जातो, हे सगळ्यांना माहिती आहे की ज्याचं डोकं ईशान्य दिशेकडं आणि पाय जे आहेत ते साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेकडे केले जातात. अशा पद्धतीने तो उलटा करून निक्षेप केला जातो आग्नेय दिशेमध्ये. तर या वास्तुपुरुषाची जी कथा आहे ती आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. वास्तुपुरुष म्हणजे काय, तर ज्यावेळी भगवान शंकरांचं आणि अंधकासूर नावाच्या राक्षसाचं घनघोर युद्ध झालं, या युद्धामध्ये अंधकासूर राक्षसाचा वध झाला आणि भगवान शंकरांच्या घामापासून एका पुरुषाची उत्पत्ती झाली. या पुरुषाने पुढं ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि तिन्ही लोकांवरती विजय प्राप्त केला. या तिन्ही लोकांना त्रस्त करण्याचं काम पुढे या पुरुषाकडून होऊ लागलं. त्यामुळे सर्व देवदेवता ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की आम्हाला या त्रासातून बाहेर काढा. त्यावेळेस ब्रह्मदेवांनी सांगितलं, तुम्ही या वास्तुपुरुषावरती एकत्रितरित्या आक्रमण करा आणि त्याला निश्चित करा जमिनीवरती, तर तुम्ही त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकाल. सर्व देवदेवतांनी तसं केलं. त्यावेळेस वास्तुपुरुषांनी देवाकडे विनंती केली की मला याच्यातून बाहेर काढा, मी पुन्हा लोकांना त्रस्त करणार नाही. त्यावेळेस ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं की मी तुला याच्यातून सोडेन, पण तुला एक काम केलं पाहिजे की पृथ्वीवरच्या प्रत्येक वास्तूमध्ये तुला तुझा प्रेझेन्स किंवा तुझा तिथं स्वरूप तुझं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने राखलं पाहिजे आणि त्या वास्तूतल्या लोकांचा उद्धार
करण्यासाठी तुला मदत केली पाहिजे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं चालेल, काही हरकत नाही आहे, पण ज्या देवतांनी माझ्यावरती आक्रमण केलं त्याही देवता माझ्यासोबत जर तिथं असतील तर ते जास्त बरं होईल. त्यामुळे आपण ज्यावेळेस वास्तू पुरुष मंडल तयार करतो त्यावेळेस त्याच्यावरच्या ज्या देवता आहेत त्याचं सुद्धा आपल्याकडं नोटिफिकेशन्स असतं की या देवता या दिशेवरती आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक वास्तूमध्ये वास्तुपुरुष निक्षेप केला जातो आणि तो निक्षेप केल्यानंतर त्याचा विधी केला जातो किंवा त्याच्यावरती ती जागा स्वच्छ ठेवणं वगैरे अशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि अशा पद्धतीने आपण वास्तुपुरुषाचं तिथं नित्यनियमाने पूजा करत असतो. तर असे बरेच प्रश्न आपण कार्यक्रमादरम्यान सोडवत असतो. बऱ्याचशा तुमच्या शंका ज्या व्हॉट्सअपमार्फत आमच्यापर्यंत पोहोचतात हेही प्रश्न आपण कार्यक्रमादरम्यान घेत असतो. कार्यक्रम बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी मी आवर्जून सांगेल की ज्यांनी आपल्या वास्तूचं कधी वास्तू परीक्षण केलेलं नाहीये तर त्यांनी आपल्या स्क्रोल लाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपले प्रतिनिधी महाराष्ट्रभर तुमच्या वास्तू परीक्षणासाठी फिरत असतात. तुमच्या वास्तूंना प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा सल्ला, मौलिक सल्ला हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. आता आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. हो, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे सोलापूरमधून कांचन ढवळे यांचा. त्यांची जन्मतारीख त्यांनी दिली 21 सप्टेंबर 1992. जन्मवेळ रात्री 10:30 वाजता आणि जन्म ठिकाण आहे कुर्डुवाडी. त्यामध्ये विचारलं की माझ्या पत्रिकेनुसार भावंडांशी असलेले संबंध कसे दिसत आहेत. नक्कीच कांचन ढवळे या सोलापूरवरनं प्रश्न विचारतायत की भावंड सौख्याची त्यांना चिंता आहे, बरोबर. तर मुळात भावंड सौख्य हे बघताना तृतीय स्थान हे फार महत्त्वाचं आहे पत्रिकेतलं. तर तृतीय स्थानावरच्या ग्रहांच्या दृष्ट्या कशा तृतीय स्थानावरती पडतायत त्यानुसार आपण तृतीय स्थानाचं किंवा भावंड सौख्याचं विश्लेषण करत असतो. मुळात आपण जर यांची लग्नपत्रिका बघितली तर जी आपल्या समोर आहे तर ती वृषभ लग्नाची पत्रिका आणि मिथुन राशीची पत्रिका असून पुनर्वसू नक्षत्रातल्या 3ऱ्या चरणामधला यांचा जन्म आहे. यांच्या द्वितीय स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये चंद्र, केतू आणि मंगळ हे ग्रह विराजमान आहेत. पंचम स्थानामध्ये गुरु, सूर्य आणि बुध हे ग्रह आपल्याला कन्या राशीमध्ये विराजमान दिसत आहेत. म्हणजेच काय तर स्वराशीचा बुध आपल्याला पंचम स्थानामध्ये दिसतोय. षष्ठ स्थानामध्ये प्लुटो आणि शुक्र, इथंही पुन्हा स्वराशीचा म्हणजे तुळेचा शुक्र हा आपल्याला षष्ठ स्थानामध्ये दिसतोय. अष्टम स्थान जर बघितलं तर हर्षल, नेपच्यून आणि राहू हे ग्रह आपल्याला दिसत आहेत. आणि भाग्यस्थानामध्ये स्वराशीचा शनी हे ग्रह आपल्याला साधारणपणे पत्रिकेमध्ये दिसत आहेत. आता जर आपण तृतीय स्थान बघितलं तर तृतीय स्थान हे निर्बली आहे आणि त्याच्यावरती शनीची दृष्टी आहे. भावंडांचा कारक सुद्धा मंगळच आहे आणि तो मंगळ केतुयुक्त हर्षल, राहू आणि नेपच्यून याच्या दृष्टीत आहे. म्हणजे काय तर भावंडांच्या कारक ग्रहावरती सुद्धा पापग्रहांची दृष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसते. दशा ही बुधाची चालू आहे की जो विपत नक्षत्र तारा आहे. अंतर्दशा चंद्राची आहे की जो वध तारा आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी वादविवाद टोकाचे किंवा अगदी कोर्ट कचेऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता आपल्याला या कालावधीमध्ये दिसते. एकूणच काय की या पत्रिकेमध्ये भावंडांचे जे योग आहेत ते वादविवादाचे दिसत आहेत, पण आपल्याला त्याच्यावरती मात करता येईल. म्हणजे काय तर हे नातेसंबंध पुढे बिघडू नयेत ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर तुम्हाला गणपतीची उपासना करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही गणपतीला केशरी फूल चढवलं, जास्वंदाचं फूल चढवलं किंवा ओम गंग गणपतये नमः किंवा अथर्व शीर्षाचा जर जाप केला तर तो तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरताना दिसतो. दुसरं काय की तुमच्या घरातून जर तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या स्त्रीनी जर रामाच्या मंदिरात जाऊन माता सीतेची जर ओटी भरली तर ती सुद्धा तुमचे जमिनीचे वाद किंवा भावंड सौख्याच्या ज्या तक्रारी जे तुम्हाला वारंवार दिसत आहेत किंवा तुम्हाला प्रश्न पडलाय की त्या पुढं वाढतील की कमी होतील तर त्याच्यासाठी विशेष फलदायी ठरताना दिसतं. मुळात भावंड किंवा मित्र हे आपण तृतीय स्थानावरनं बघतो, त्याच पद्धतीने मोठं भावंड आणि मित्रपरिवार हे आपण लाभस्थानावरनं बघतो. त्याच्यामुळे ही दोन्ही स्थानं जी आहेत ती भावंड सौख्य बघताना बघणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला मित्रांचे जवळच्या लोकांचे सल्ले घेताना ही स्थानं बघणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्यावेळी असे प्रश्न पडतात तुमच्या जवळच्या नातेसंबंधांमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर तर त्यावेळेस तुमच्या पत्रिका दाखवा, ते सल्ले समजावून घ्या की बाबा आम्ही ह्यांच्याबरोबर पार्टनरशिप करतोय, ह्यांच्याबरोबर आमचं जे रिलेशन्स आहेत ते खराब होऊ नयेत म्हणून आम्ही काय केलं पाहिजे. तर आम्ही नक्कीच तुम्हाला या विषयातलं मार्गदर्शन करू. तर मंडळी, हा होता आपला राशीविद्या या आपल्या दैनंदिन कार्यक्रमातला दुसरा भाग.
जो आपण ज्योतिष वास्तू सल्लागार डॉक्टर के विकास यांच्यासोबत पार पाडला. याच्यामध्ये आपण एक सल्ला दिला, ज्यांचा आपल्याला फोन आला होता, कांचन ढवळे यांना. अशाच प्रकारे आमच्याशी संपर्कात राहा, तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत भेटत राहू. यानंतर आपण आपल्या तिसऱ्या भागात. दर्शको नमस्कार. आमच्या राशीविद्या कार्यक्रमातल्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा तिसरा भाग आपण अंकशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजीला डेडिकेट केलेला आहे, हे आपण जाणता. डॉक्टर विद्यालक्ष्मी, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक मूल्यांक किंवा प्रत्येक भाग्यांक याची काही वैशिष्ट्ये असतात. तुम्ही आजपर्यंत काही मूल्यांकांची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर 5 हा जो मूल्यांक आहे, आता मी पण त्यात तयार झालेलो आहे. म्हणजे 5 तारीख किंवा 14 तारीख किंवा 23 तारीख या 3 तारखांना जन्मलेली महिना आणि वर्ष कुठलंही असू दे, त्यांचा मूल्यांक असतो 5. त्या 5 मूल्यांकांची आपण काय वैशिष्ट्य सांगू शकतो? मूलांक 5 जो आहे, जसं हेमनजी आता आपल्या शाळेत तयार झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की 5, 14 आणि 23 हे अंक या तारखांना ज्यांचे जन्म होतील त्यांचा मूलांक 5 आहे. तर या लोकांमध्ये व्हेरिएशन म्हणजे जर आपण खोलात पाहिलं तर आपल्याला 5 मध्ये पण 5 तारीख, 14 तारीख आणि 23 तारीख या तिन्ही व्यक्तिमत्वांमध्ये आपल्याला फरक दिसतोच. तर 5 अंक हा पहिल्यांदा त्याच्यावरती प्रभुत्व कुणाचं आहे, तर बुध या ग्रहाचं प्रभुत्व आहे. आणि बुध कसं आहे तर मिश्किल आहे. बुध तो स्वतंत्रपणे स्वैर विहार करणारा किंवा आनंदी बुद्धीचा, किंवा आपण ज्याला म्हणतो की एक चंचलता, चपलता त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. तसं बौद्धिक एक चंचलता आपल्याला या 5 अंक 14 तारीख आणि 23 तारखेच्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या तिघांमध्ये जर फरक पाहिला आपण तर आपल्याला असं लक्षात येतं की जितकं बौद्धिक कौशल्य आपल्याला 14 मध्ये दिसतं तेवढं 5 तारखेचा जन्म झालेला आणि 23 तारखेच्या जन्म झालेल्या लोकांमध्ये दिसत नाही. 14 तारीखवाले यांच्यावरती कुठंतरी त्या 1 अंकाचा आणि 4 अंकाचा जो काही कोलॅबरेशन आहे, ते लॉक अँड की सिस्टीम जी झालेली आहे ती जबरदस्त असते. आणि त्यामुळं असेल, पण 14 तारखेला जन्मले घेतलेले लोक जे आहेत हे आपल्याला चुटकीसरशी एखाद्या गोष्टीतून बाहेर कसं पडता येईल याची जी चाणाक्ष बुद्धी आहे ती आपल्याला 14 तारखेच्या लोकांकडे दिसते. एकंदर जर आपण 5 मूलांकाचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की हे लोक बोलके आहेत. हे लोक जिथेही जातील इथे तिकडचा सगळा माहोल हे त्यांच्या बाजूने खेचतात. 100 लोक बसलेले असतील आणि एक 5 मूलांकवाला असेल तिथे, तर तो सगळं वातावरण एकदम आनंदी आणि उत्साही आणि हसत खेळत बनवून टाकतो. अशा पद्धतीचे हे लोक आहेत. आता या लोकांचा जर आपण सरासरी विचार केला की करिअर कशात निवडावं, तर जिथे जिथे मार्केटिंगच्या गोष्टी आहेत, कन्सल्टन्सी आहे, ज्योतिषशास्त्र आहे, असे जे विषय आहेत, जिथे जिथे बोलण्याचा विषय निघतो तिथे तिथे त्या लोकांनी काम केलं पाहिजे. कारण बोलण्याच्या बाबतीत हे इतके एक्सपर्ट असतात. तो आपला मुद्दा समोरच्यावरती, त्याच्या मनावरती एकदम ठासून ठेवतात. असं हे बुद्धी कौशल्य यांच्याकडे असल्यामुळे बोलण्याशी रिलेटेड, लोकसंपर्काशी रिलेटेड कुठलंही काम यांनी जर केलं तर त्या कार्यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळताना दिसतं. स्वभावामध्ये रागीटपणा सुद्धा कमालीचा दिसतो. मनासारख्या गोष्टी नाही झाल्या, समोरच्यानं ऐकलं नाही तर यांना खूप राग येतो. एखाद्यावरती खुन्नस ठेवणं किंवा ती खुन्नस वेगळ्या पद्धतीने काढणं हे सुद्धा एक स्वभाव, एक आपण ज्याला म्हणतो बंडखोरी किंवा एक क्रूरता म्हणू आपण, तर असा स्वभाव सुद्धा आपल्याला या 5 मूलांकवाल्या लोकांमध्ये खूप ठासून भरलेला दिसतो. एखाद्याची खोड कशी जिरवायची आणि कुठल्या वेळेला त्याच्याशी कसा सामना करायचा हे जे कौशल्य आहे हे सुद्धा या लोकांकडे. कुठल्याही पातळीला जाऊन समोरच्याचा बदला घेणे असा हा स्वभाव यांचा आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीचे हे लोक आहेत. शक्यतो तुळशीपत्र रोज त्यांनी खाल्लं पाहिजे किंवा 108 तुळशी प्रत्येक एकादशीला विठ्ठलाला किंवा विष्णूला किंवा बाळकृष्णाला त्यांनी अर्पण केल्या पाहिजेत. जितक्या जितक्या कालाष्टमी येतात त्या कालाष्टमीच्या दिवशी सुद्धा 108 तुळशीपत्र जर त्यांनी कृष्णाला वाहिली तर त्यांची बरीच कार्य सिद्धीला जाताना आपल्याला दिसतील. तर अशा पद्धतीने विष्णू, कृष्ण, बालाजी हे या ज्या देवता आहेत यांना शरण जाणं हे मूलांक 5 साठी खूप भाग्याचं ठरतं.
हिरवा रंग हा यांच्यासाठी प्रचंड शुभ फलदायी असणारा असा ठरू शकतो. शक्यतो 2 अंक आणि 5 अंक यांचं थोडंसं आपण ज्याला वैर म्हणू तर तसे स्वभाव असल्या कारणाने 2 अंकाशी त्यांचं विशेष पटताना आपल्याला दिसत नाही. किंवा जर आपण मॅचमेकिंगचा जरी विषय घेतला तर तिथे सुद्धा जर त्या पत्नीची मुलांक जर 2 असेल आणि पतीचा जर 5 असेल तर तिथे आपल्याला मतभेद असलेले जास्त दिसतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अंकशास्त्राशी रिलेटेड आहेत. अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हस्तरेषा हे जसं कंबाईनली जर बघितलं पॅकेजमध्ये तर आपल्याला एखाद्या भाकिताच्या खूप जवळ जाता येतं किंवा आपण ज्याला ॲक्युरसी म्हणू त्या ॲक्युरसीच्या दिशेने आपल्याला जाता येतं. तर मंडळी, हा होता आजचा अंकशास्त्राचा भाग, म्हणजे आपल्या कार्यक्रमाचा 3रा भाग. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.